आपले जे प्रमुख पाहुणे येणार आहेत त्यासाठी हे गिफ्टचं काम चालू आहे. करा हाय करा. वाव किती सुंदर बनवलंय बघा त्यांनी गिफ्ट द्यायला, प्रमुख पाहुण्यांना गिफ्ट देण्यासाठी. आणि इथे आमच्या सीमा मॅडम सर्व कामाचं तजवीज करतायत. हे आमच्या मुख्य सेविका मॅडम आहेत. सुशीला मॅडम, सीमा मॅडम आणि सुशीला मॅडम. या मॅडमचं नाव काय आहे? स्वाती मॅडम. आणि या स्वाती मॅडम ज्या नवीन जॉईन झाल्या, मॅडम ज्या आता नवीन जॉईन झाल्यात. आणि इथे पहिला सावित्रीबाई फुले यांचं डेकोरेशन केलं आहे. पहिला त्यांना मानवंदना देणार आहोत आणि नंतरच आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आणि ह्या आमच्या सगळ्या मैत्रिणी. ताई हाय करा. आणि इथे सगळ्यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे. हाय हां, हे बघा इथे नाव वगैरे लिहून घेत आहेत. आणि हे प्रकल्प आणि बीटनुसार सर्वजणी आपापली नाव नोंदणी करत आहेत, रजिस्ट्रेशन करत आहेत. त्यांचं नाव रजिस्ट्रेशन करून नंतर त्यांना किट दिला. ओ किट दाखवा, ओ किट दाखवा. हां हे बघा किट असं प्रत्येकीला दिलं जात आहे. राहिलेत बघ हे हाय कर. काय आहे? एक मिनिट नाचत काय आहे? हे बघ एक नंबर आवरी, 2 3 आणि नाश्ता झाली म्हणजे खरंच उत्तम सोय केली आहे. ओ पोहे कसे आहेत? टेस्टी आहेत. आणि पहा आता CDPM मॅडमसुद्धा आलेले आहेत आणि ते सर्वांना सांगत आहेत की कुठे काय कसं करायचं आहे ते. आणि ते स्वतः लक्ष देऊन बघत आहेत. जर कोणी चुकत असेल तर त्यांनाही मार्गदर्शन करत आहेत. फक्त मार्गदर्शनच करत नाही आहेत तर त्यांना मदतसुद्धा करत आहेत की असं नाही असं करा. कारण त्यांना सर्व व्यवस्थित असतं, त्यांना सर्व व्यवस्थित लागतं. आमच्या ट्रेनिंगसाठी की नाही आयुक्तालयातले सर येणार आहेत. मग थोडीसुद्धा चुकी झाली नाही पाहिजे म्हणून त्या स्वतः लक्ष देऊन सर्व बघत आहेत बारकाईने की सर्व व्यवस्थित होत आहे की नाही ते. आणि आम्ही ही तेवढीच उत्सुक आहोत की ट्रेनिंग कशी होणार आहे, काय कसं जाणार आहे दिवस. आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये मग्न आहेत की कुठे काय राहिलं तर नाही ना, सर्व व्यवस्थित. आम्हीसुद्धा आपापली जागा पकडून बसलो आहोत, उत्सुक आहोत बघण्यासाठी की आता पुढे काय होणार आहे, काय शिकवणार आहेत ट्रेनिंगमध्ये, आम्ही काय नवीन शिकणार आहोत. आणि त्यातच आम्हाला एक पुस्तिका देण्यात आली आहे. ही बघा ही पुस्तिका आहे, पोषण भी पढाई भी याचं एक आम्हाला बुक मिळालं आहे आणि त्यावरतीच आमचं स्टडी होणार आहे. त्यानंतर तेवढ्यातच पाहुण्यांचं आगमन झालं आणि हे बघा दीप प्रज्वलित करत आहेत आमच्या CDPM मॅडम. सरांनी केलं, CDPM मॅडमनी केलं. त्यानंतर एक सेविकांना बोलवलं तर मी गेली. हा जो तुम्हाला हात दिसतोय तो माझा आहे आणि मी दीप प्रज्वलित करत आहे. खूप छान, म्हणजे खूप छान वाटत होतं की आपण ती प्रज्वलित करत आहोत एवढ्या मोठ्या पाहुण्यांसमोर. आणि त्यानंतर अजून एक सेविकेला बोलवून तिच्याकडूनही दीप प्रज्वलित करून घेतलं. त्यानंतर आकारच्या मॅडम ज्या होत्या त्यांनीही दीप प्रज्वलित केलं. अशा प्रकारे सर्व पाहुण्यांनी आणि आम्हीसुद्धा दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि त्यातच आमच्या मॅडमला CDPM मॅडमना म्हणजे ते एवढं बारीक लक्ष असतं ना त्यांचं की त्यांना समजलं की म्हणजे आमच्या मॅडम नाही आहेत तर त्यांनी पटकन त्यांनाही आवाज दिला की तुम्हीही स्टेजवरती या. आणि त्याही आल्या. आणि त्यानंतर स्वागतगीत झाला. आमच्यातल्याच एका सेविका ताईंनी स्वागतगीत म्हटलं. खूप छान स्वागतगीत होतं.
पाहुणी सकला मन आनंदले, पाहुणी सकला मन आनंदले, स्वागत सकल जनांचे, करू स्वागत सकल जनांचे. असं सुंदर स्वागत गीत झाल्याच्यानंतर आमच्या CDPI मॅडम यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्रकल्प अधिकारी कुराडे साहेबांचं स्वागत करतात श्रीमती सीमा इंगळे. श्रीमती स्मिता कांबळे यांचं स्वागत करतील सीमा इंगळे मॅडम. सुरुवात जवळजवळ 14 प्रोजेक्ट आहेत मुंबईमध्ये. त्यानंतर मॅडमने आलेल्या प्रमुख पाहुण्यांबद्दल थोडी आम्हाला माहिती सांगितली, त्यांचं कार्य सांगितलं आणि नंतर त्यांना सुद्धा भाषण करण्यास सांगितलं. खरं सांगू का, सरांनी जे भाषण केलं ना खरंच खूप छान होतं आणि असं ऐकावंसं वाटत होतं की म्हणजे ते एक एक गोष्ट अशी सांगत होते ना. आणि सगळे सर असू दे, मॅडम असू दे, ज्यांनी भाषण केलं ना ते सर्वांचं असं ऐकावंसं वाटत होतं आणि आम्ही ते सर्वजण लक्षपूर्वक ऐकत होतो. त्यानंतर सीमा मॅडमने 10 मुलींचा गट केला आणि मग आम्हाला जेवणासाठी सुट्टी मिळाली. जेवण खाऊन तर इतकं सुंदर, इतकं भारी वाटत होतं. असं वाटत होतं की आम्ही लग्नाला चाललो आहोत, ट्रेनिंगला न ऐका लग्नाला चाललो आहोत. त्यानंतर प्रत्येक मुलीने असं व्यवस्थित लाईनीमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. आम्ही सुद्धा मैत्रिणीबरोबर ग्रुप करून जेवणाचा आस्वाद घेतला आणि आमच्या मॅडमसुद्धा त्यानंतर आमची ट्रेनिंग पुन्हा चालू झाली. मॅडमने म्हणजे 1 नंबरचा एक ग्रुप, मग 2 नंबर असेल त्यांचा दुसरा ग्रुप, 3 नंबर असेल त्यांचा तिसरा ग्रुप, अशा प्रकारे 10 नंबरपर्यंत 10 ग्रुप तयार केले. 1 नंबर 2 नंबर पार्टनर पकडायचे. आणि जेव्हा ग्रुप तयार झाले तेव्हा आपण बसताना तर आपल्या मैत्रिणींच्या बाजूला बसलेलो होतो, आम्ही बसलो होतो. पण जेव्हा ग्रुप झाले तेव्हा आमच्या एकही मैत्रीण आमच्याबरोबर नव्हती, प्रत्येक वेगवेगळी मैत्रीण आली होती. आणि हा आमच्या सुशीला मॅडमचा एक प्लॅनच असतो की त्या नेहमी वेगवेगळ्या सर्कलला प्रत्येक जणांना बसवत असतात. त्यानंतर आम्हाला एक व्हिडिओ दाखवण्यात आला, कौशल्य पढाईवरती एक व्हिडिओ आम्ही बघितला. त्यानंतर आमचे जे आकारच्या मॅडम आहेत त्यांनी आमच्याकडून फॉर्म भरून घेतला. म्हणजे प्रश्नावली होती, त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यायची होती. म्हणजे आपल्याला किती प्रश्न येतात, काय समजलं, म्हणजे आपल्याला किती माहीत आहे, हे ते शब्दकोडीमधून सोडवायचे होते. त्यानंतर आम्हाला पुन्हा एक व्हिडिओ दाखवण्यात आला, त्याच्यामध्ये आपण आपली अंगणवाडी कशी सजवू शकतो हा व्हिडिओ आम्हाला दाखवण्यात आला. आणि म्हणजे तुमच्याकडे जरी महागडे वस्तू नसतील तरी आपण हाताने बनवलेल्या वस्तू आपल्या अंगणवाडीमध्ये तयार करून आपली अंगणवाडी छानपैकी सजवू शकतो, हे त्या व्हिडिओचं दाखवण्याचं एक उद्दिष्ट होतं. बघा, तुम्हाला दिसतच असेल किती छान छान वस्तू बनवलेल्या आहेत आणि हे सगळं टाकाऊपासूनच बनवलेलं आहे. त्यानंतर आम्हाला मॅडमने एक चार्ट दिला आणि जो 10चा जो ग्रुप बनवला होता, 10 मुलींचा एक ग्रुप जो बनवला होता, त्यांना 3 प्रश्न विचारले गेलेले आणि त्या 3 प्रश्नांच्या आधारावरती आम्हाला स्वतःचे उत्तरं लिहायची होती. म्हणजे आम्ही अंगणवाडीमध्ये काय करतो किंवा अंगणवाडीमध्ये एखादा मुलगा आला तर तो कसं त्याला आपण ट्रीट करणार आहोत, त्याबद्दलच 3 प्रश्न आम्हाला विचारले गेले होते आणि आम्हाला त्याचे आन्सर द्यायचे होते. आणि त्यानंतर आमच्या जाण्याची वेळ झाली आणि आम्ही आमच्या घरी निघालो. चला, आम्ही सुद्धा घरी जायला निघालो आहे. उद्या पुन्हा यायचं आहे.